बघा लक्षात घ्या, जिंकल्या हिंदूने 40+ सामना जिंकलाय, बामाली 40+ सामना जिंकलाय. लक्षात असू द्या, मॅच आता कोणत्यासाठी ऍडजस्टमेंट केलं जाणार नाही. प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका. आता जसं आपण खऱ्या अर्थानं रेग्युलर पहिले टॉप 4 काढू, त्याच्यानंतर रेग्युलरला फॉर्मेटला सुरुवात करू, त्याच्यानंतर सेमीफायनल 1 ती सुरुवात करू बामाली आणि हिंदूने. पण तुम्ही वेळेवरती प्लीज इथून कुठे जाऊ नका. प्लीज लक्षात ठेवा दादा, आज सर्वांना लवकर घरी जाऊ द्या. रोज रोज 3-4 पुन्हा एकदा डे नाईट एवढं आम्हाला सहकार्य करा प्लीज. चला आता सामन्याला सुरुवात करूया आपण. सामना असेल टीम आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर च्या विरोधात गावदेवी नारिवली. 40+ टॉस जिंकला नारिवली संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. उमेश पाटील, हा आयुष बोराडे. आयुष 11 कृष्णा गोवर्धन पाटील यांचं आगमन झालं या मंचावरती. स्वागत आहे आपलं. आणि आमचे चिकनगरचे मामा यावं आपण, आपलं सुद्धा स्वागत. चला गेम इज ऑन. मनोहर भोईर पहिला गोलंदाज. विक्रम भोईर साठी हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र नकार दिला जातोय. संतोष काटे होते. एक धाव मिळाली. हरेश केणे उर्फ पिंट्या आक्रमक शैलीचा बॅटर, कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक मोठा खेळाडू 40+चा, ज्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. बऱ्याचशा सिरीज जिंकल्यात त्यांनी, कारण त्याचा खेळ दमदार असतो नेहमीच. आक्रमकता ही त्याची ओळख राहिली आहे गेली कित्येक वर्ष अगोदर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आणि आता 40+ मध्ये. असा उत्तम दर्जाचा खेळाडू पाहा मिळतो आपल्याला चिकनगरचा. ओ फटका स्क्वेअर लेगला केसला. चेंडू चालला अगदी डगआउट कक्षामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेंडू थोडासा वेट अँड वॉच. क्रिकेट खेळत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नव्हता. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू. मंगलमूर्ती केबलचे मालक खऱ्या अर्थानं युवराज शेठ कोटकर साहेबांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अपील केली होती. षटकारानंतर चांगला चेंडू आलाय. मनोहर भोईरला पाहतोय आपण. पॉवर प्लेचा षटकारातला असताना त्याच्या विरोधात एक षटकार सुद्धा आपण पाहिला. नारिवली गावचे किसन गोरपेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. कुठेही सामना असू द्या, नारिवली टीमचा अगदी आवर्जून त्या संघात समवेत असतात. त्या संघाला लीड करत असताना 2 षटकार आल्यात एका ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली, त्यानंतर मात्र 2 षटकार येत असताना पाहिले आपण. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर नाही आहे. चेंडू 1 बाउन्स. चौकार. गुड शॉट.
झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पहा मिळतोय चांगली फटकेबाजी करत असताना मी अगोदरच सांगितलं की कल्याण डोंबिवली परिसरातील एक फार मोठा खेळाडू आहे. या टीमचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे आणि नेहमीच आक्रमकतेने बॅटिंग करतोय. कोणताही गोलंदाज असू द्या आणि ओपन पेस करत असताना मात्र चांगली बॅटिंग राहिली आजपर्यंत. हरेश केणी उर्फ पिंट्या ऑफ ड्राय करायचं होतं, शरीरापासून दूर ठेवलाय गोलंदाजाने, मात्र वाईट बॉल. पंच इशारा करत असताना ओ पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला पाठवलाय सीमा पार आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आपल्याला पाहायला मिळतात त्या 22 धाबा. चला पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली आहे. वेळेचं बाण ठेवा प्रत्येक टीमने, कारण आज फायनल दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बाण राहील. प्रत्येकाला वेळेवरती येऊन खेळावं लागेल. आज सर्व संघ वेळेवरती उपस्थित झाल्यात कारण क्वालिफायच्या मॅचेस आहेत. अगोदर सुपर 8 त्यानंतर सुपर 4 रेग्युलरमधून आपण पाहणार आहोत. चला दुसरं षटक, गोलंदाज राजू काटे, समोर विक्रम भोईर. यावेळेस मात्र चेंडू अगदी सरळ रेषेत गेला, फलंदाजाने सोडून दिला. 2 चेंडू डॉट आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये, तब्बल 22 धाबा आल्या आणि त्यानंतर आपल्याला पहा मिळतोय 2 चेंडू डॉट येत असताना राजू काटे. चला अंपायर व प्रेक्षण अंपायरचा निर्णय असेल तो लास्ट निर्णय असेल. अंपायरची वाद करू नका. चला आपण आयोजन कमिटीने सांगितलं. ओके, वाईटसाठी नाही आहे कारण कॅमेरामध्ये क्रिएट होणार नाही आहे, त्यामुळे आपण लक्षात ठेवा. चला सामना सुरू करा आपण प्लीज. चला पंच या ठिकाणी मोतीराम पाटील चालल्यात मैदानामध्ये, काहीतरी आपल्याला निर्णय सांगतील.
बघा लक्षात घ्या 32 संघांना 384 खेळाडू तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. एखाद्याला आज खऱ्या अर्थाने बाईक कोण भाग्यवान खेळाडू आपल्या घरी घेऊन नक्कीच जाणार आहे. बघा लक्षात घ्या ज्याला ही बाईक भेटेल त्याचे 20,000 रुपये कापले जातील. तुम्ही पासिंग करा, तुम्हाला 20,000 रुपये आम्ही नंतर रिटर्न देणार आहोत. 20,000 रुपये 20,000 रुपये बघा कट केले जातील आणि पासिंगच्या नंतर तुम्हाला आम्ही रिटर्न करू. पासिंग लवकर कोणी करत नाही कारण की बाईक भेटल्यावर असे काही खेळाडू असतात म्हणून लक्षात असू द्या. होट टू कॉम्बो. वाईड बॉल आहे. चला एक धाव मिळेल. यावेळेस बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडू आणखीन एक डॉट. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर वाईट, पुन्हा एकेरी डॉट. विक्रम भोईरला बीट करून ठेवलंय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या धाबा आल्या कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न राहिल्या धाबा. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळानंतर मात्र षटकार आला. कारण विक्रम भोईर हा सुद्धा एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फ्लॅट षटकार.
दोन लागोपाठ षटकार आल्यात, एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑफला. 35 धाबा झाल्या. दुसऱ्यावर प्रगतीपथावर असताना पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलून फेकलंय, तोपर्यंत एकच धाव. अद्यापर्यंत 2 षटकार, त्याच्यानंतर एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धाबा आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये जरी 2 चेंडू सुरुवातीचे डॉट असले तरी मात्र चांगली बॅटिंग राहिली विक्रम भोईर यांची. 2 षटकार टोकत असताना ऑफ ड्राईव्ह पहा मिळतोय. सचिन आहेत ते पहा थ्रो केलाय, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये. 2 धावसंख्या पुढे सरकताना पहा मिळते. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धाबा झाल्या त्या स्कोअरबोर्ड वरती 38, 38 धाबा 2 षटकाच्या सांगतेनंतर. शुभागमन झालंय. तुम्ही पाहता माजी सरपंच नागावचे रमणादादा पाटील आयोजक आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयुष प्युअर गावरान कोंबडी फार्म तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं आमचे नितीन शेटपाळे यांच्याकडे या स्पर्धेला 5,000. हे सर्व मान्यवरांचे तुम्ही कटआउट पाहताय. जनार्दन या स्पर्धेला आम्हाला या नितीन शेठ भोईर साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आयुष प्युअर चे गावरान कोंबडी फॉर्मचे नितीन शेठ भोईर यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्स ट्रॉली पहिली मैदानामध्ये जात असताना तिसरं षटक लक्ष्मण गोरपेकर या ओव्हरमध्ये आपल्याला पहा मिळतोय. फिल्डिंग मध्ये सातत्याने परिवर्तन करत असताना अद्याप एकही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये नारिवली संघाला. सातत्याने धाबा आणि धावाच येत असताना पाहायला मिळाला. तर मग एखाद्या ब्रेक थ्रूची गरज असेल. फिल्डिंग मात्र आता बाउंड्री लाईन वरती. क्रॉस बॅटने फटका चांगला स्क्वेअर लेगला खेचला. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार. स्वागत इथे झालंय खऱ्या अर्थानं रामे आणि रायफल बैलाचे मालक हरिशेठ पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हरिशेठ पाटील स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा इनसाइड आउट. येथे सुद्धा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4. चला लागोपाठचे 2 चौकार येथे सुद्धा सातत्याने धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धाबांचा वेग मात्र यावेळेस कॅच. फलंदाज बाद होतोय विक्रम भोईर. पहिला बॅटर बाद झालाय. संदीप गोरपेकरने मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय. 9 बॉल मध्ये 22 धावसंख्येचं योगदान दिलं. गोमा चाऊ मात्रे साहेबांना विनंती करतोय या गोमाजी मात्रे साहेबांना विनंती करतोय या मुख्य व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट लेगला एकेरी धाव मिळत असताना स्ट्राईकला रोटेट झालाय.
चला टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम गिरिजा माता जुने डोंबिवली संघ आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ आयरे. तुम्ही पाहताय रश केनेला आणि टीम चिकनगरला शुभेच्छा आल्यात. दापोडे गावचे माजी सरपंच तथा 40+ एक जबरदस्त क्रिकेटर अष्टपैलू क्रिकेटर चिंतामणजी पाटील यांच्याकडनं हरेश केळला खूप शुभेच्छा आणि त्याच्या टीमला आउट टू कम बॉक्स. टेकन बिग विकेट बिग लॉस. टीम रुद्र 11 चिकनगर संघ 440 वोल्टचा झटका लागलाय. हरेश केणे बॅक टू द पॅव्हेलियन. प्रभाकर भाग्यवान साहेबांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. अशोक शेठ पाटील नागाव आपलं देखील स्वागत आहे. 40+ नागाव पराभूत झालाय ते आता थोडे नाराज असतील. एनर्जी ड्रिंक घ्या नक्की सर्व टेन्शन दूर होईल. हो टू कॉम बॉक्स. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळात. राजू चेंडूवरती एकच धाव दुसरीचा प्रयत्न नाहीये. फलंदाज किट झाले अरुण भोईर आणि ते तिसऱ्या षटकाचा केस संपलाय. चांगली गोलंदाजी राहिली लक्ष्मण गोरपेकरची. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. या ओव्हरमध्ये आल्या त्या धावा 10 आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात एकूण 48 धावा. चला आयरे संघ कैलाश केने टॉससाठी यायचं आहे आणि टीम जुनी डोंबिवली संघ आपला सुद्धा कॅप्टन पाठवून द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू आपण. गोलंदाज संदीप गोरपेकर चौथं षटक. चौथा आणि शेवटचं षटक असेल. प्रभाकर शेठ भाग्यवान यांच्याकडनं 2,500 रुपयाचं खऱ्या अर्थानं डोनेशन आल्या स्पर्धेसाठी तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. ओ चांगला चेंडू अगदी व्हाईट यॉर्कर पकडण्याचा प्रयत्न राहिला संदीप गोरपेकरचा. पहिलाच बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. बॉल डॉट. राम्या आणि रायफल बैलाचे मालक बैलगाडा क्षेत्राला खूपच खऱ्या अर्थानं परवानगी मिळाली आणि नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत. हरीश शेठ पाटील नाद एकच बैलगाडा शर्यत यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. फुल टॉस. चेंडू चाला गॅप मध्ये 2 फिल्डर उपस्थित. ओ येण्याच्या अगोदरच चेंडू जातोय. अगदी गॅप होता डीप एक्स्ट्रा कव्हरचा. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4. खऱ्या अर्थानं लवकरच स्पर्धा आपल्या भेटीस येते. याच क्रीडांगणामध्ये जी तुम्ही रेग्युलर फॉर्मॅट पाहणार आहात. 32 संघ 16 संघ 40+ चे पाहणार आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहताय सचिन शेठ सुरेश पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बालराम पाटील सिन्हाजी पाटील तुमचं देखील स्वागत. छोट्या तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ऑटोकॉम बॉक्स. चला इथे फटके चांगली होत असताना पहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. केली आहे चूक. लागोपाठचे 2 चौकार. गुड शॉट. आणि काही देखील खऱ्या अर्थानं ड्रॉ देखील उडवणार आहोत. कल्याण ग्रामीण असोसिएशनचे रिगोलचे आपण ड्रॉ
विनोददा पाटील यांच्या संलग्न हे अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थानं, आणि काही ऍडजस्टमेंट देखील आपण थोड्या वेळात लॉस देखील उडू. चला 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला, एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल इथे या. थ्रो मात्र ॲक्युरेट आहे. फलंदाज पाहावं लागेल थर्ड अंपायरला, रेफर केलं या ठिकाणी. शमन पाटीलचा थ्रो अगदी ऑन दी स्टंप आला, मात्र श्रीनाथ पाटील थर्ड अंपायर आणि मोतीराम पाटील आहेत. नोट आउट. चला आता 2 चौकार, त्याच्यानंतर या दुहेरी धाबा येत असताना पाहायला मिळाले आपल्याला. फुलटॉस या ठिकाणी फुलटॉस होता आणि येथे धावचीची संधी आहे. बॅटर होईल बाद धावचीच्या स्वरूपामध्ये. चौकार आले, त्यानंतर 2 धाबा आल्या. 6 चेंडू 11 धाबा बनवल्या आपल्या टीमसाठी. फटका इथे सुद्धा चांगला अगदी सरळ केल्यात. डीपमध्ये राजू उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 धाबा अगदी कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या आणि इथून 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आई रुद्र 11 चिकनगर संघाने बनवल्यात त्या धाबा. कचरा पेटीत टाकला. प्रकाश ठाकूर नागाव आणि भागीरथ नाता भाग्यवंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नाता भागीरथ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्वागत. आज फायनल डे आहे, त्यामुळे मान्यवरांची गर्दी आपल्याला सातत्याने या मंचावरती पाहायला मिळेल. 60 झाल्या, 60 धाबा झाल्यात. 61चं टार्गेट असेल. बघा काही ऍडजस्टमेंट आहेत, लक्षात असू द्या. वाकलेल संघ 8 तारखेला खेळणार आहे, दिवा संघ 8 तारखेला, खामळपाडा संघ 8 तारखेला, शिरडोन ए संघ तो 7 तारखेला खेळणार आहे, आणि शिरडोन आणखी एक शिरडोन आहे तो 7 तारखेला खेळणार आहे. वाडेगर 6 तारीख आणि नागाव 7 तारीख. हे काही ऍडजस्टमेंट आहेत, या लक्षात होत्या. ही सूचना आम्ही तुम्हाला आधीच देतो. इथे लाईव्ह लॉट्स खऱ्या अर्थानं उडवले जात आहेत. स्वर्गीय अनिल दादा तुम्ही आणि बुलेट ग्रुप दादा, खऱ्या अर्थात दादा सरकार ही स्पर्धा, या स्पर्धेला लाडके आयोजक आमचे जीवनदादा वालीलकर असतील, सचिनदादा पाटील असतील, या बलराम पाटील आणि या हरिशेठ पाटील, गुरुनाथ पाटील, तुमच्या शुभ हस्ते आपण काही ड्रॉस इथं आपण खऱ्या अर्थानं उडवणार आहोत. या नाना पाटील, उत्तमदादा पाटील, या नाना शेठ, उत्तम शेठ या ना. शिरडोनला पहिला राऊंड खेळायचा हे देखील लक्षात घ्या. चला 6 तारखेच्या चला आपण पहिली मॅच पाहणार आहोत खऱ्या अर्थानं बालराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सारांश 11 गावदेवी हिड्डुटणे हा 6 तारखेचा पहिला सामना असेल, आणि वीर बजरंग शिरडोन, बघा लक्षात घ्या, हिड्डुटणे आणि शिरडोन 6 तारखेचा हा पहिला सामना. 7 तारखेची दुसरी मॅच तुमच्या समोर.
गावदेवी दहिसर उत्तमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना फाईट करेल टीम गिरजा माता जुनी डोंबिवली. या मदनदादा गोंडली साई भक्त. तिसरी मॅच या ठाकूर साहेब अन्नदाता जेवण खूप छान बनवताय या त्यांच्या शुभास्थापना. तुम्ही टीम पाहताय रुद्रांश 11 जय जल्लेश्वर वाढेकर त्यांना फाईट करते टीम गावदेवी सोनारपाडा समीरचा संघ आणि सिद्धूचा संघ असणार आहे. अजून दोन आपण चिठ्ठ्या तुम्ही पाहता. त्याच्यानंतर तुम्ही मॅच पाहताय संदप आणि त्यांना फाईट करणारी टीम VCC उसारगर विशाल संघ. हे 7 तारखेचे लॉट्स आहेत लक्षात असू द्या. हेडुटणे आणि शिडोन दहिसर आणि जुनी डोंबिवली वाडेकर आणि त्यांना फाईट करणारी टीम तुम्ही पाहताय सोनारपाडा आणि संदप आणि उसारगर 7 तारखेचे लॉट्स. 7 तारखेची पहिली मॅच तुमच्या समोर. स्वर्गीय अनिल दादा पाटील बुलेट ग्रुप नागाव ओम साई आगासन रोहित पाटील केजू मुंडे बिग फाईट मॅच. हे 7 तारखेची तुम्ही मॅच पाहता. सोमनाथ शेठ घोरपेकर नागाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सतरंगी हेडुटणे आणि त्यांना फाईट करते गावदेवी उंभारली. हा 7 तारखेचा तुम्ही लॉट्स पाहता. गावदेवी घेसर आणि त्याला फाईट करते टीम स्कायरा 11 शिरडोन. भगवान शेठ मडवी आपलं मनपूर्वक स्वागत. अनंत शेठ बोकाशी तुमचं देखील स्वागत. स्वरज शेठ पाटील तुमचं देखील स्वागत. पुढची मॅच दातिवली सुभाष आणि त्यांना फाईट करणारी टीम तुम्ही पाहता आदर्श पडलेगाव. बघा 7 तारखेची पहिली मॅच आगासन नागाव. दुसरी मॅच उंबारली हेडुसने सतरंगी रोहितचा संघ आणि त्याच्यानंतर गावदेवी घेसर त्यांना फाईट करेल टीम तुम्ही पाहता तो स्कायला शिडोन आणि दातिवली आणि लास्ट शेवटची मॅच असणार आहे ती पडलेगाव. 8 तारखेची तुम्ही मॅच पाहता. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान वाकलन आणि दिवा पहिली मॅच. त्याच्यानंतर तुम्ही पाहता गावदेवी खार्डी आणि मोठी देसाई. हे लढत देखील खऱ्या अर्थ रंगतदार. जिथे मोठी देसाईनं रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये खार्डीला पराभूत केलं इथे होईल का ही मॅच बटाल. जनुमान टायगर त्यांना फाईट करेल टीम चेरोबा सागाव आणि तुम्ही पाहता जनुमान डायगर. आणि 8 तारखेची शेवटची मॅच SSC खामालफडा साईचा संघ साई शेलार आणि त्यांना फाईट करेल माताडी. बघा लक्षात असू द्या तुम्हाला पुन्हा आम्ही लॉट्स वाचू दाखवतो एकदा. हे लॉट्स लाईव्ह 6 तारखेला खऱ्या अर्थानं रेग्युलरचा फॉर्मेट तुम्ही पाहणार आहात. बॉल सीमा पर चौकार आला. 6 तारखेला पहिली मॅच हेडुटणे शिरडोन. दुसरी मॅच दहिसर जुनी डोंबिवली. तिसरी मॅच वाडेगर सोनारपाडा. चौथी मॅच असणार आहे ती संदप आणि उसारगर. स्पर्धेचा तुम्ही पाहता 7 तारीख पहिली मॅच आगासन नागाव. दुसरी मॅच उंबारली हेडुटणे रोहितचा संघ स्कायरा 11 शिरडोन गावदेवी घेसर आणि चौथी मॅच दातिवली सुभाष आणि पडलेगाव. 8 तारखेची पहिली मॅच तुम्ही पाहता वाकण ए केतन असताना दिवा त्यांना फाईट करेल गावदेवी खार्डी आणि मोठी देसाई. तिसरी मॅच डायगर आणि सागाव. चौथी मॅच SSC खांबालपाडा त्यांना फाईट करेल माताडी. हे असे तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं हे संघ. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये मानस यांना ऐकूया.
शुक्रिया सौरभ जी पाटिल। इस बार की गेंद देखिए ऑन साइड पर ड्राइव किया जाएगा। गेंद लॉन्ग ऑन रीजन में आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी। यहाँ से आएगा एक सिंगल रन और इसी एक के साथ P1 की पहली ओवर की समाप्ति हो चुकी है, जहाँ पे टोटल बना 61 का पीछा करते हुए टीम बैटिंग कर रही है नारिवली। ये 40+ रन बनेंगे 11 और समीकरण की अगर बात की जाए तो आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए अब 50 रनों की जरूरत। चलिए इसके बाद की मैच जूनियर डोंबिवली 40+ और टीम आयरे 40+। कप्तान टॉस के लिए आइए। इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस होता है इस टूर्नामेंट का नियम। चलिए आयरे 40+ के कप्तान और टीम जूनियर डोंबिवली 40+ के कप्तान, टॉस के लिए आपको बिल्कुल आना है। 18 गेंदें और जीतने के लिए 50 रनों की जरूरत। आयरे 40+ टीम के कप्तान यहाँ पे आ चुकी है। चलिए जूनियर डोंबिवली 40+ के कप्तान टॉस के लिए बिल्कुल आइए। फिर एक बार स्वागत करेंगे जय गावदेव जय हनुमान ट्रॉफी नागांव 2025 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरे तहे दिल से स्वागत करूंगा। आखिरी रात और हम देख रहे हैं मुकाबला मैदान के अंदर तीसरा चल रहा है। जो जीतेगा वो सुपर 4 में 40+ में आपको क्वालिफाई होता हुआ नजर आएगा। नारिवली के सामने 2-2 हाथ कर रही है मैदान के अंदर टीम चिकनगर 40+। पहली पारी में रन बनी है 60, पीछा करना 61 का। पहली ओवर में टीम नारिवली 40+ ने रन बनाई 11 बगैर नुकसान स्कोर कार्ड पर और आने वाली 18 गेंदें और जीत के लिए अब 50 रन बनानी है। सलामी जोड़ी की बात करी जाए तो लक्ष्मण गोरपेकर के साथ राजू काटे और दूसरी ओवर में गेंदबाजी की बागडोर को संभालने के लिए अरुण भोईर आए हैं। कदमों का इस्तेमाल किया था, डांसिंग डाउन द ग्राउंड गए जरूर दे, स्टेप आउट हुए थे लेकिन गेंद को आउट नहीं कर पाए। थर्ड गेंद की समाप्ति आपको मैदान के अंदर होते हुए बिल्कुल नजर आएगी। बघा आयरे 40+ आणि जुनी डोंबिवली 40+ शेवटचा अखेरचा कॉल। इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे। लक्ष असू द्या। इस बार कवर के ऊपर से लॉफ्ट किया, गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर दन 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 करते हुए और देकर जाएगी 4 रन। वन साइड हीरो की तरह राजू काठे इनके बैटिंग मैदान के अंदर आपको अब बिल्कुल नजर आएगी। उनके बल्ले से अगर बात की जाए तो 3 छक्के अभी तक आई है, 2 सिंगल, यानी कि गेंदे उन्होंने खेली है यहाँ से 7 और योगदान दे रहे हैं 14 रनों का अपनी टीम के लिए। इस बार भी कदमों का इस्तेमाल किया, बड़ा हिट लगाना चाहते थे, कनेक्शन नहीं, अच्छी वापसी। गेंदबाज अरुण भोईर की आपको मैदान के अंदर नजर आएगी। पहला ओवर P1 का पावर प्ले का विक्रम भोईर जिन्होंने 11 रन दिए। फील्ड ओपन, 5 खिलाड़ी बॉर्डर लाइन के ऊपर तैनात नजर आएंगे और उनके बड़े भाई अरुण भोईर अब गेंदबाजी मार के ऊपर आई है। इस बार भी कदमों का इस्तेमाल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड रफ्तार के साथ, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद कैप में जाएगी बंदूक की गोली की रफ्तार से, डिश के सीमा पर 4 रन। मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू। या स्पर्धेमध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय जय गावदेव जय हनुमान चषक नागाव 2025 मध्ये। या स्पर्धेचं लाडके आयोजक ज्यांच्या स्वप्नाने साकारलेली स्पर्धा उत्तम शेठ पाटील, नाना शेठ पाटील, ग्रामस्थ मंडळ नागाव 40+ नागाव, सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत। ओटू कॉम्बॉक्स। अब तक इस ओवर में 4 गेंदें हुई है, 8 रन दिए गेंदबाज अरुण भोईर ने। फिर एक बार कदमों का इस्तेमाल किया, बार बार यही मंसूबा देखने को मिलेगा लेकिन इस बार अच्छी फील्डिंग, फंबल जरूर हुए और उसी की वजह से जहां पे एक हो सकता था वहां पे 2-2 रन मैदान के अंदर आपको दौड़कर पूरे होते हुए नजर आएंगे। रन चाहिए टीम नारिवली 40+, जीतना है तो रनों की बरसात आपको बिल्कुल करनी पड़ेगी। हर ओवर के पीछे रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 15.20 का था जब हमने शुरू किया था इस पारी को और अब रन संख्या की बात की जाए तो 21 रन
स्कोर कार्ड के ऊपर आएंगे। अभी भी रिक्वायर रन रेट से काफी पीछे चल रही है नारिवली 40 प्लस की बल्लेबाजी। कदमों का इस्तेमाल इस बार भी किया खिलाड़ी है, बिल्कुल उनके हाथों में। फर्स्ट अटेम्प्ट में छूटी थी, दूसरे अटेम्प्ट में क्यारी की जाएगी और इसी के साथ नारिवली 40 प्लस को मिलेगा पहला झटका। अरुण भोईर ने दिलाया पहला ब्रेक थ्रू। रोहिदास भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। पीछा करना 61 का रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट। और समीकरण की अगर बात की जाए तो आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 40 रनों की जरूरत। बारह गेंदे 40 रन, हर ओवर के पीछे रिक्वायर रन रेट अब आपको 20.00 का नजर आएगा। 20 रन हर ओवर के पीछे आपको यहां से बिल्कुल बनानी है। अमीर ओकाशी तुझं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. चलिए स्पीड अप करना है प्लीज, ज्यादा समय आपको नहीं दिया जाएगा। प्लीज प्ले फास्ट फॉरवर्ड, दैट इज हम्बल रिक्वेस्ट। क्योंकि 4 ओवर के मैच 20 मिनट के अंदर आपकी एक इनिंग का कंप्लीट होना अनिवार्य। बहुत सारे मैचेस आज की रात में है, टोटल 11 मैचेस हमें कवर करनी है। जहाँ पे सुपर 4 के क्वालिफिकेशन के 40 प्लस के मैचेस को मैदान के अंदर आप देखेंगे। पहली मैच में बामल्ली 40 प्लस जीती, सुपर 4 में क्वालिफाई हुई। दूसरे मैच में नागांव 40 प्लस को हराने के बाद हेदुटने 40 प्लस सुपर 4 में जा चुकी है। हाफ टाइम बाला गणा पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या बाळासाहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. नो मैन स्टैंड में गेंद आपको टिप्पा पड़ते हुए बिल्कुल नजर आएगी। तब तक 2 रन मैदान के अंदर यहां से आपको दौड़कर पूरे होते हुए नजर आएंगे। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं दिल्ली दुरुस्त होगी। 4-6 की बरसात करनी पड़ेगी बल्लेबाजों को। हाफ ट्रैकर बॉल थे, लॉफ्ट किया, ऊंचाई ज्यादा, क्या दूरी मिलेगी? खिलाड़ी है बिल्कुल, कैच लपका जाएगा, नहीं करेंगे कोई गलती। और इसी के साथ बल्लेबाज लक्ष्मण गोरपेकर की पारी का होगा खात्मा। नारिवली 40 प्लस को दूसरा बड़ा झटका। गोपीनाथ शेठ पाटील नागाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय चांगलं गाणं या ठिकाणी आपण नक्कीच ऐकलं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारा एकमात्र राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं चांगलं गीत. लेकिन इस बार बैकफुट पर गए, स्क्वायर कट वाला ये शॉट, डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी आएंगे, तब तक सिंगल पूरा दूसरे की मंशा हो सकती है। और कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन यहां से भी दौड़कर मैदान के अंदर पूरे किए जाएंगे। 25 रन अब टीम का टोटल स्कोर कार्ड पर बिल्कुल बनेगा। समीकरण यहां से बनेगा, आने वाली गेंदें बचेंगी 9 और जीतने के लिए जरूरत होगी वो यहां से 36 यानी 36 रनों की। कुलर यहाँ पे बिल्कुल आएंगे, बेस्ट बैटर बॉलर की कुलर। गर्मी का सीजन आया है लेकिन ये गेंद हवा में गई, खिलाड़ी आएंगे, इस बार कैच का मौका। फर्स्ट अटेम्प्ट में छूटा, दूसरे अटेम्प्ट में एक हाथ से इस कैच को अंजाम दिया जाएगा। नारिवली 40 प्लस की बल्लेबाजी था बद से बदतर होती हुई आपको बिल्कुल नजर आएगी। ताश के पत्तों के घर की तरह हवा का झोंका आने के बाद बिखरती हुई नारिवली 40 प्लस की बल्लेबाजी। एक और विकेट डाउन।
कोई बात नहीं, लेकिन आइए टॉस के लिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगी। इनएट नंबर 5 संतोष काठी मैदान के अंदर जरूर गई है। इस बार अटैक किया, स्लॉट वाली गेंद, कनेक्शन उतना अच्छा नहीं, स्ट्रेट डाउन द ग्राउंड वाला शॉट, साइड स्क्रीन बाउंड्री पर दो खिलाड़ी। हल्का सा फंबल आपको देखने को मिलेगा। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, यह हमेशा कहा जाता है। एक को कन्वर्ट किया 2 में, 2 के साथ रन संख्या बढ़ेगी, रन बनेंगे 27। दिल्ली अभी बहुत दूर है नारिवली 40+ के लिए। 7 में 34 बनाने हैं। लॉफ किया, ऊंचाई मिली, दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। एक और विकेट आएगा बीच भंवर में। नारिवली 40+ की बल्लेबाजी की नैया गोते खाते हुए आपको नजर आएगी। क्या ये नैया किनारे लगेगी या डूब जाएगी, बिल्कुल पता चलेगा। 6 गेंदें और अब 34 की जरूरत। आधई उद्योजक उद्योगपती आणि विपुल शेठ खेणी, उद्योजक उद्योगपती पेठाळी, तलोजे मजकूर, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। या विपुल शेठ खेणी आणि संतोष शेठ खांडे, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। बहुत ही मुश्किल मैच यहाँ से अब बिल्कुल आपको बनता हुआ नजर आएगा। टीम नारिवली 40+ के लिए शुरुआत से अटैक करना चाहिए था, कोशिशें की गई, लेकिन चिकनगर 40+ की गेंदबाजी जो आपको डोमिनेट करते हुए यहाँ से इस दूसरी पारी में नजर आएगी। 3 ओवर में रन बनी है मात्र 27 और अब 6 में 34 बनानी है। हाफ टैगर बॉल थी, आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन का इस्तेमाल किया जाएगा। अंपायर का वट बॉल का डिसीजन हमारे पास बिल्कुल आपको आता हुआ नजर आएगा। और अब 5 में 33 बनानी है। हौसले बुलंद तो मंजिलें आसान, ये हमेशा कहा जाता है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं इथे होती। शुभागमन झाले, तुम्ही पाहता संतोष शेठ खांडे आधई गाव आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता विपुल शेठ केडी जे तलोजे मजकूरचे आहेत। या दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत। दौड़ गेंद मैदान के अंदर आपको बिल्कुल आते हुए नजर आएगी। रन नहीं लिया है। डॉट गेंद पे नंबर होता है 0 और 0 की नहीं होती कोई कीमत, यानी अब समीकरण बनेगा 5 में अब आपको 33 बनानी है। बहुत दूर यह मुकाबला नारिवली 40+ से आपको निकलता हुआ नजर आएगा। बैकफुट पर गए इस बार, बढ़िया स्ट्रोक खेला, खुद घूमे, गेंद को भी घुमाया, फाइन लेग बाउंड्री के बाहर और रन मिलेंगे 4। मुकाबला काफी दूर अब निकल चुका। अब 4 में आपको 29 बनानी है। इस बार अटैक किया, ऑन साइड पर स्लॉट वाली बॉल थी, बाहर वाले प्लॉट में डिलीवर किया। जाते जाते लुफ्त उठाइए कुछ बढ़िया शॉट का, यहां पे भी मिलेंगे 6 रन। चला जुनी डोंबिवली संघ, जास्त वेळ झाला आता, त्यासाठी रिपोर्टिंग करा प्लीज। जुनी डोंबिवली संघाचे कॅप्टन या लगेचच। अब 3 गेंदें आपको यहां से बिल्कुल बचते हुए नजर आएगी और आने वाली 3 गेंदें जीतने के लिए 23 यानी 23 रनों की अब भी जरूरत। बल्लेबाजी अटैक के साथ आखिरी ओवर में हो रही है, लेकिन 3 में 3 6 आती है तो भी 18 बनेंगे, 23 नहीं बन सकते। नारिवली 40+, क्या एकाध कोई चमत्कार होगा, क्या चमत्कार को नमस्कार किया जाएगा इस मैच में, ये भी हम बिल्कुल देखेंगे। अब 3 में 23 बनानी है। एकाध गलती अगर होती है, एकाध नो बॉल नसीब अगर चलता है तो इस मैच में नारिवली 40+ कमबैक जरूर कर सकती है। ये हाफ ट्रैकर बॉल, बैकफुट पर गए, स्क्वायर कट वाला ये शॉट, थप्पड़ मारा, गेंद डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, नंबर आएगा 4। जी 2 में 19, ये प्रयास अगर कुछ गेंद पहले किए जाते तो शायद नारिवली 40+ जीत सकती थी,
लेकिन कमाल की यॉर्कर बॉलर बैक ड्राइव अपने फॉलो थ्रू में गेंद का किया जाएगा, कलेक्शन आएगी डॉट गेंद। औपचारिकता बाकी, जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई टीम चिकनगर 40+ नजर आएगी। बैकफुट पर गए, ये शॉट खेला जरूर, खिलाड़ी है वहां पर, और इसी टॉट गेंद के साथ मुकाबले को किया जाएगा खत्म। विनर बनेगी टीम चिकनगर 40+। मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन। चेक आदईगावचे सन्माननीय संतोष शेठ खांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू। दोन संघामध्ये टीम गिरजामाता जुनी डोंबिवलीच्या विरोधात आयरे आणि आमचे शिवाजीदादा जोशी यांचं आगमन झालंय, स्वागत आहे आपलं। टॉस करतोय दोन संघ अगदी आखेच्या अंतरावरती आहेत एकमेकांच्या विरुद्ध। आज मात्र या नागावच्या भव्य मैदानामध्ये चला दोन टीम मध्ये टॉप 11-22 या टॉस जिंकलाय जुनी डोंबिवली संघ, टॉस जिंकलाय। निर्णय ओके, 2च मिनिटं आता, वेळ नको कारण सामना संपलाय। आणि आता मॅन ऑफ द मॅच सामना जिंकला या चिकनगर संघाने आणि या सामन्याचा हिरो राहिलाय 7 बॉल 22 आणि 1 ओव्हर 3 विकेट मिळवले, अष्टपैलू कामगिरी केली आहे। हा किसन शेठ गोरपेकर यांचा आपण सन्मान करतो, आमचे नारिवलीचे। चला ठिकाणी आपण प्रथम सन्मान करूया आमचे नारिवली गावचे किसन शेठ गोरपेकर यांचा आपण सन्मान करतोय व्यासपीठावरती। आमचे हरीश शेठ यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी केला जातो या सदिच्छा सन्मान। चला हरीश केने याचे आपण मॅन ऑफ द मॅच राहिले, चांगले इनिंग साकारले आणि कल्याण डोंबिवली परिसरामधील एक मोठा खेळाडू हरीश केने उर्फ पिंट्या याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल। चला टीम जुनी डोंबिवली संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाजी दादा ऑल द बेस्ट। चला लगेचच आपण मैदानामध्ये जाऊ, जिथे या दोन संघामध्ये अगदी दोन्ही संघ जवळचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आज नागावच्या भव्य टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहा मिळतील। याच दरम्यान आमचे कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष आणि वकील साहेब प्रकाशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनापासून स्वागत। या आपण असं आहे का